जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. 70% पदे रिक्त, जनावरांचे उपचार राम भरोसे. वर्धा जिल्हा पशु चिकित्सालयात मनुष्यबळाचा तुटवडा. डॉक्टर नाहीत, औषधे अपुरी. पशुपालक त्रस्त, ग्रामीण डॉक्टरांना मुख्यालयात बोलवण्याची वेळ. वर्धा जिल्ह्यात जनावरांच्या आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव्य समोर आलंय. जिल्हा पशु चिकित्सालयामध्ये तब्बल 70% पदे रिक्त असल्यानं जनावरांवर वेळेवर उपचार करणे कठीण झालंय. परिणामी पशुपालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून अनेक जनावरे उपचाराविना राहण्याची वेळ आली आहे. एकाच बेडवर अनेक जनावरांवर उपचार, स्वच्छतेचा अभाव, औषधांचा तुटवडा आणि बाहेरून औषधे खरेदी करण्याची वेळ, अशी गंभीर परिस्थिती जिल्हा पशु चिकित्सालयामध्ये निर्माण झाली. दररोज 80 ते 100 जनावरे उपचारासाठी येत असताना उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वर्ध्यातील रुग्णभार सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून डॉक्टरांना आळीपाळीने बोलावले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनावरांचीही गैरसोय होत असल्याचा आरोप पशुपालकांनी केलाय. दरम्यान 1,08,00,000 रुपयांच्या औषध खरेदीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती समोर आली असून लवकरच मोफत औषधांचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच वर्ध्यात सुपर स्पेशालिस्ट पशु रुग्णालयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय. मात्र तोपर्यंत रिक्त पदे भरून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि जनावरांच्या आरोग्य सेवेची दुरावस्था तातडीने दूर करावी, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.